नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण आपल्या रोजच्या वापरात उपयोगी पडणाऱ्या काही किचन टिप्स बघणार आहोत। गुळामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असतं, त्यामुळे शरीरामध्ये रक्त वाढतं। ज्या लोकांमध्ये रक्त कमी आहे त्यांनी गुळाचं सेवन करावं। आंबील पिल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। नाचणीमध्ये व्हिटॅमिन B3 असतं, जे त्वचेच्या निरोगी निर्मितीमध्ये मदत करतं आणि सुरकुत्या आणि त्वचारोग टाळतं। नाचणीच्या पिठामध्ये शरीरामध्ये न विरघळणारं फायबर असतं, ज्यामुळे पचन सुलभ होतं आणि बद्धकोष्ठता दूर राहते। महिलांमध्ये वाढत जाणारी इन्फर्टिलिटी म्हणजेच बंधत्वाची समस्या दूर करण्यासाठी पांढरा कांदा अतिशय उपयुक्त आहे। पांढऱ्या कांद्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कार्बोहायड्रेटर, फॅट मुबलक असतं। पांढऱ्या कांद्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यानं पचन सुधारण्यास मदत होते। पांढऱ्या कांद्यामध्ये क्रोमियम आणि सल्फरचं प्रमाण अधिक असल्यानं ब्लड शुगर नियंत्रणात राहते। हाडांच्या समस्या असतील तर आहारामध्ये नियमितपणे पांढऱ्या कांद्याचा समावेश करावा। पांढऱ्या कांद्याच्या सेवनामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते। पांढऱ्या कांद्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि केमिकल्समुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते। शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी डिंकाचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं। बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू उपयोगी असतात। बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात। डिंकामुळे थंडीमध्ये शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळते। डिंक पाठीच्या हाडाला मजबूत करतो, ज्यामुळे पाठदुखी होत नाही। पचनक्रिया सुरळीत होण्यासोबत पोटाच्या इतर समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डिंकाचं सेवन केलं जातं। दररोज 1 ते 2 डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते। पोटातील जंत, खोकला आणि घशातील खवखव दूर करण्यासाठी डिंकाचा वापर केला जातो। डिंकाचा वापर औषधासोबतच बेकरी प्रोडक्ट, सौंदर्य उत्पादने, एनर्जी ड्रिंक यामध्ये देखील करण्यात येतो। सोडियमयुक्त पदार्थाचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने हार्ट अटॅक, लठ्ठपणा, हृदयाचे रोग, किडनीचे विकार होतात। दररोज अधिक प्रमाणामध्ये मीठ खाल्ल्याने हायपरटेन्शन आणि हाय ब्लड प्रेशर सारखे आजार होतात। किचनमध्ये कणिक मळताना त्यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकलेलं त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ छान खमंग आणि खुसखुशीत होतात। पराठा, शंकरपाळी, कचोरी बनवताना हा उपाय आवर्जून करावा। जर पराठे बनवताना कणिक भिजवताना यामध्ये दही, दूध मिसळून जर कणिक भिजवली तर तयार होणारे पराठे फारच खुसखुशीत होतात। कोणताही पदार्थ तेलात तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ नक्की टाकावं, यामुळे ते पदार्थ तेल जास्त शोषून घेत नाही आणि तेल सुद्धा कमी जळतं। पावसाळ्यामध्ये कांदा घरी साठवण्यासाठी नेहमी सुका कांदा निवडावा। कांदा कायम जाळीचे पोते, त्यानंतर पुठ्ठ्याचे बॉक्स, बांबूची टोपली यामध्ये साठवा। प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये कांदा कधीही ठेवणे बरोबर नाही। त्याचबरोबर कांद्यासोबत कांदा, लसूण, बटाटा एकत्र साठवू नये, नाहीतर कांदे लवकर सडून खराब होतात। कोणतीही सुकी भाजी जर खारट किंवा तिखट झाली असल्यास त्यामध्ये चमचाभर बडीशोपची बारीक पूड करून घालावी। यामुळे भाजीचा खारटपणा व तिखटपणा कमी होईल, कारण बडीशेप ही चवीला थोडीशी गोड असते। अळूवडीसाठी बेसन पिठाचा घोळ तयार करताना यामध्ये थोडी चिंच, गूळ आणि चिंचेच्या दुपटीने गूळ घालून अळूवडी बनवावी, म्हणजेच अळूवडी खाताना घशाला खवखवत नाही। जेवण केल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते।
तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा नवीन तळणीसाठी वापरायचे असल्यास सर्वप्रथम तेल गाळून घ्यावे. नंतर त्या तेलामध्ये चिंच किंवा आमसुलाचा छोटा तुकडा घालावा. यामुळे तेलाला फेस येणार नाही, तसेच नवीन तळणाऱ्या पदार्थाला अगोदरच्या तळणीचा वासही लागणार नाही. कोणतीही भाजी बनवताना आधी तेलामध्ये कांदा चांगला परतून घेतल्यानंतरच टोमॅटो टाका, कारण कांदा पूर्ण परतण्याआधी टोमॅटो टाकल्यास टोमॅटोच्या पाण्यामुळे कांद्याचे परतणे थांबून कांदा तसाच राहतो. भजी बनवत असताना त्यामध्ये जर खाण्याचा सोडा घालणार असाल तर चुकूनही हळद पावडर घालू नका, नाहीतर भजी लालसर किंवा काळी दिसू लागतात. शेंगदाणे भाजून मिक्सरला फिरवून त्याचा कूट बनवून ठेवा. त्यामुळे भाज्यासाठी दाण्याचा कूट घालून आपल्याला अगदी सोयीस्कर होतं. भाज्यासाठी काळा मसाल्याचं वाटण करणार असाल तर हे वाटण तयार करताना त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्या तर भाजी खूप छान चवदार होते. पुऱ्यासाठी पीठ मळताना पिठामध्ये जर किंचित साखर घातली तर पुऱ्या अधिक वेळ टम्म फुगलेल्या राहतात. आठवड्यातून एकदा कुकरची रबरी रिंग 10 मिनिटांसाठी फ्रीझरमध्ये ठेवावी. असे केल्यामुळे कुकरची रिंग लवकर खराब तर होणार नाही, तसंच कुकरचं प्रेशरही चांगलं राहील. प्लास्टिकच्या भांड्यावरील पडलेले हळदीचे आणि चहाचे डाग घालवण्यासाठी थोडीशी ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळून तयार पाण्यात ही भांडी बुडवून ठेवावी. काही वेळ असेच ठेवल्यानंतर हलके घासून स्वच्छ करून ठेवावेत. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्याने पचनतंत्र मजबूत होतं. ह्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या दूर होतात. जेवण केल्यानंतर 1 तुकडा गूळ खाल्ल्याने एनर्जी मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. गुळामध्ये असलेलं कॅल्शियम, फॉस्फरस हाडं मजबूत करण्यास मदत करतात. जेवणानंतर गुळाच्या सेवनाने हाय बीपी नियंत्रित करण्यास मदत होते. या उपयुक्त टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.